संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। तर आपल्या सर्वांनाच माहिती की सर्व लाभार्थ्यांचे पेन्शन हे आता डीबीटी मार्फत सुरू करण्यात आले आहे। म्हणजे डिसेंबर 2024 पासून सर्व पेन्शन तुम्हाला आता डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑनलाईन पद्धतीने तुमच्या अकाउंटमध्ये इथे जमा होत आहे। तर लाभार्थ्यांना 31 जुलै 2025 पर्यंत शेवटची मुदत देण्यात आली होती। सगळे कागदपत्र जमा करण्यासाठी देण्यात आली होती व इथे वेगवेगळ्या म्हणजे या महिन्यामध्ये सुद्धा महसूलचे जे कार्यक्रम पार पडले म्हणजे महसूल विभागाकडून त्यामध्ये सुद्धा महसूल सप्ताह म्हणजे विशेष महसूल सप्ताह झाला। त्यामध्ये सुद्धा 7 तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ह्या सूचना देण्यात आल्या व त्यांच्याकडून डीबीटी पूर्ण करून घेण्यात आले व तसेच जे कागदपत्रे होते ते मागवले होते व 7 ऑगस्टपर्यंत हे पार पडले आहे। पण तरीही बरेचसे लाभार्थी आहेत ज्यांना अद्यापही जे कागदपत्रे आहेत जमा केले नाहीत त्यांच्यासाठी आता मुदतवाढ करण्यात आली आहे व त्यांना 31 जुलैपर्यंत ज्यांनी जमा केले नाही त्यांना 31 ऑगस्टपर्यंत आता मुदतवाढ करण्यात आली आहे। तर सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण सूचना आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर लाभार्थ्यांनो लक्षात घ्या, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, वयोवृद्ध योजना या सर्व योजना राबविल्या जातात। आता आपल्याला सर्वांना माहिती की विशेष महसूल सप्ताह झाला ऑगस्ट महिन्यामध्ये प्रत्येकांच्या घरोघरी जे लाभार्थी आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन सूचना देण्यात आल्या, त्यांच्याकडून डीबीटी पूर्ण करून देण्यात आले, तसेच जे कागदपत्र मागवण्यात आले ते 7 ऑगस्टपर्यंत हा कार्यक्रम पार पडला आहे। परंतु आता पूर्णपणे काम जे आहे ते डीबीटी मार्फत झालेलं आहे, म्हणजे ऑफलाईन पद्धत कुठेही राहिली नाही। त्याच्यामुळे जे गरजेचे कागदपत्र आहे ते तुम्हाला जमा करावंच लागणार आहे, कारण आता जे काही वेतनवाढ असेल किंवा जे काही तुमचे संजय गांधी निराधार योजना 2,500 व थकीत पेन्शनसाठी आता तुम्हाला शेवटची संधी सरकारने दिलेली आहे व त्यासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रे लवकरात लवकर जमा करण्यास सांगितले आहे। तर आता हे कागदपत्रे कोणते असणार आहे, आता UDID सुद्धा तुम्हाला दिव्यांग बांधवांसाठी EKYC प्रक्रिया होती ते सुद्धा करायला सांगितले आहे। परंतु बरेचसे दिव्यांग बांधव आहेत त्यांनी सुद्धा UDIDची जी EKYC आहे केलेली नाही, त्यामुळे ते आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ सुद्धा आहे की कसं करून घ्यायचं आहे। एका मिनिटात तुम्ही घरी बसून मोबाईलवरती तुमची UDID प्रक्रिया म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी आहे खास ते तुम्ही करू शकणार आहात। आता महत्त्वाचा मुद्दा इथे की जे सर्व कागदपत्रे आहेत निराधार अनुदान योजना विभाग तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे। तुम्ही तिथे जाऊन कोणत्या महिन्याचे तुमचे पैसे बाकी आहे ते सांगायचं आहे, अर्ज करायचा आहे। वारंवार आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत असतात व त्यामध्ये ही माहिती दिलेली असते आणि ती खरी 100% माहिती असते, तुम्ही चौकशी करू शकता। तर इथे तुम्हाला सर्व कागदपत्रे देण्याची अत्यंत गरजेची असणार आहे, कारण डीबीटी मार्फतच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात। त्याच्यामुळे जे काही फेक असतात किंवा बोगस लाभार्थी आहेत आता पूर्णपणे त्यांची छाननी झालेली आहे किंवा त्यांना पूर्णपणे काढून टाकलं आहे, त्यामुळे ज्यांना गरज आहे खरंच ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे पैसे मिळत आहेत। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे कोणत्या महिन्याचे पैसे बाकी आहे त्यासाठी अर्ज करायचा आहे। तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक, झेरॉक्स हे पूर्ण जोडायचं आहे, त्याची झेरॉक्स जोडायची आहे। तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र सुद्धा जोडायची गरज आहे व तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात नेऊन तुम्हाला तिथे अर्ज द्यायचा आहे। त्यामुळे काय होईल की तुमचे थकीत पैसे संदर्भात तहसील कार्यालयात म्हणजे संजय गांधी विभागात तुम्हाला कळेल, तिथे चौकशी करायची की तुमचे थकीत अनुदान तुमच्या अकाउंटमध्ये कधी जमा होणार आहेत, कारण बरेचसे लाभार्थी आहेत की त्यांचे पैसे त्यांना जमाच होत नाहीत। पण आता इथे आपली सुद्धा चूक होऊ शकते, तुम्ही कागदपत्रे दिले नाहीत किंवा काही अशा गोष्टी राहिलेल्या असतात लिंक करण्याच्या, त्या गोष्टी राहिल्या असतील तर ते सुद्धा आपली सुद्धा चूक असते। त्याच्यामुळे नक्कीच एकदा चौकशी करायची आहे, नक्कीच एकदा हे कागदपत्रे आहेत लवकरात लवकर जमा करून घ्यायचं आहे। किंवा इथे जे बोगस लाभार्थी आहे किंवा मयत लाभार्थी आहे यामधून निघत आहे, त्यामुळे सप्टेंबर महिन्यात जो हप्ता मिळणार आहे जो पेन्शन आहे त्याचा सुद्धा GR पाठीमागच्या आठवड्यांमध्ये आपल्याला आलेला आहे। त्यामुळे हे पूर्ण कागदपत्रे अपडेट करून घ्यायचं आहे। कोणतेही प्रॉब्लेम असेल त्रुटी असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। थकीत अनुदान तुम्हाला लवकरात लवकर जमा व्हावे असे वाटत असेल तर तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे, संजय गांधी निराधार योजनेचे विभाग असते त्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायचं आहे। जाताना सोबत तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्ड तुमचं पासबुक सोबत घ्यायचं आहे, आधार नोंदणी, आधार प्रकारची काही डीबीटी घ्यायची आहे व लाभार्थ्यांसाठी जे आवश्यक कागदपत्रे हे सर्व तुम्हाला घेऊन जायचं आहे। तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील किंवा तुमचे थकीत अनुदान किंवा तुम्हाला पैसे किती महिन्याचे मिळाले नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। लवकरात लवकर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून खरंच जे लाभार्थी आहेत त्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे पैसे मिळतील। व इथे बच्चू कडूंनी सुद्धा भरपूर प्रयत्न केले होते आपल्यासाठी की पैशांमध्ये वाढ होण्यासाठी, त्यामुळे नक्कीच कमेंट करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।